नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आपण बघत आहोत भाग 14 राज्यपाल बघत आहोत। तर राज्यपाल हे भाग 6 मध्ये येते, भाग 6 मध्ये, आणि कलम त्याचे 153 ते 167 आहे। आणि त्यांची नियुक्ती राष्ट्रपती मार्फत होत असते। त्यांच्या वयाचा 35 वर्ष पूर्ण असायला हवेत आणि त्यांचा कालावधी कार्यकाळ किती असतो 5 वर्षाचा। आणि राज्यपालाची मर्जी असेपर्यंत त्यांचा कार्यकाळ असतो। चला तर मग सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। चला राज्यपाला संदर्भात आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया। त्यांचे वेतन व भत्ते संसद ठरवेल त्याप्रमाणे असतात। आणि शपथ कोणाकडून घेतली जाते? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश। आणि राज्यपालाला पदावरून दूर करण्याची घटनेत कोणती पद्धत नाही आहे। आणि राज्यपालाचे निधन झाल्यास हंगामी राज्यपाल म्हणून उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची राष्ट्रपती नियुक्ती करतात। आणि राज्यपालाचे अधिकार काय काय आहे? कार्यकारी अधिकार बघूया। नेमणूक महाधिवक्ता, MPSC अध्यक्ष, राज्य निवडणूक आयुक्त, आणि आणीबाणी लागू करण्याची शिफारस करणे, कुलपती असणे व कुलगुरूची नेमणूक का करणे, आणि आदिवासी कल्याण मंत्री नेमणूक छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, ओरिसा। ठीक आहे। आणि कायदेविषयक अधिकार काय काय आहेत थोडंफार माहिती घेऊया। विधानसभेवर एक व्यक्तीचे अँग्लो इंडियन प्रतिनिधित्व मिळाले नसले तर नेमणूक कराव्या लागतात। आणि राष्ट्रपती परत राज्यपाला संबंधित बाकीच्या काही डिटेल्स आहेत ते आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत। तत्पूर्वी थोड्याशा त्यांच्या विशेष जबाबदाऱ्या बाबतीत सुद्धा जाणून घेऊया। 371 कलम हे स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना, विदर्भ, मराठवाडा, सौराष्ट्र, कच्छ। आणि 371A नागालँड, नागा हिल्स व युएनसांग अंतर्गत शांतता व कायदा सुव्यवस्था। 371B आसाम आदिवासी क्षेत्राच्या प्रश्नासंदर्भी तरतुदी करणे। 371C मणिपूर डोंगराळ प्रदेशाच्या प्रशासनासंबंधी आहे। 371D व E आंध्र प्रदेश व तेलंगणा संबंधित आहे। 371F सिक्कीम शांतता व जनतेच्या विविध गटांचा सामाजिक आर्थिक विकास। आणि 371H अरुणाचल प्रदेश कायदा सुव्यवस्था। 371I गोवा आणि 371J स्वातंत्र्य वैधानिक कर्नाटक हैदराबाद। हे त्यांच्या विशेष जबाबदाऱ्या आहेत। आणि परत थोडीशी माहिती सांगते। त्यांच्या पदावधी संबंधित थोडीफार माहिती सांगते आहे। व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका। राष्ट्रपती एका राज्याच्या राज्यपालाची बदली त्याच्या उर्वरित पदावधीसाठी दुसऱ्या राज्याचा राज्यपाल म्हणून करू शकतात। आणि पुनर्नेमणूक त्याच दुसऱ्या राज्याच्या राज्यपाल म्हणून करता येते। आणि पदावधी संपल्यावरही उत्तराधिकारी पदग्रहण करेपर्यंत पदधारण करू शकतो। राष्ट्रपती घटनेत तरतूद नसलेल्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत राज्यपालाची कार्य पार पाडण्यासाठी कोणतीही तरतूद करू शकतात। आणि राज्यपालाचा मृत्यू झाल्यास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक हंगामी राज्यपाल म्हणून नेमणूक केली जाते। आणि ही 7वी घटना दुरुस्ती 1956 नुसार 2 किंवा अधिक राज्यांकरिता एकच राज्यपाल असेल। कोणती घटना दुरुस्ती आहे? ती 7वी घटना दुरुस्ती। चला तर मग थोडीफार थोडक्यात माहिती बघितली आहे आपण राज्यपाला संबंधित। आता पहिला प्रश्न बघूया। तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरजू व्यक्तींना जास्तीत जास्त शेअर करा। जे मुलं हे पुस्तक घेऊ शकत नाही, त्यांना PYQ बघायचे असतील परंतु त्यांनी हे पुस्तक विकत घेऊ शकत नाही, तर त्या अशा व्यक्तींना प्लीज आग्रहाची विनंती, त्या अशा गरजू व्यक्तींना प्लीज तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा। तुमचे खूप खूप आभार होईल। धन्यवाद। पहिला प्रश्न बघत आहोत। राज्यपाला संबंधीतील पुढील विधानांपैकी कोणती विधाने योग्य आहेत? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 चा प्रश्न आहे। आणि राज्यपाल खूप महत्त्वाचा आहे। आपल्याला कंबाईनला राज्यपालाविषयी माहिती विचारली जाते। यावर भरपूर प्रश्न पडलेले आहेत, तर आपण सर्वच प्रश्न बघून घेणार आहोत एकदमात। ठीक आहे, घाबरायचं नाही, पटापट होऊन जातात। चला पहिला प्रश्न राज्यपालासंदर्भात बघत आहोत। पुढील विधानांपैकी कोणती विधाने योग्य आहेत? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 चा प्रश्न आहे। त्यांना राजनैतिक अधिकार नसतात। त्यांनी लष्करी अधिकार नसतात। त्यांना राज्याच्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना नियुक्त करण्याचे अधिकार
नसतात. पर्यायी उत्तरे काय दिलेले आहेत? राज्यपाला संबंधित आहे. तर त्यांना राजनैतिक अधिकार नसतात. बरोबर. कोणते विधान योग्य विचारलेला आहे? तर त्यांना लष्करी अधिकार नसतात. बरोबर. लष्करी अधिकार कोणा? राष्ट्रपतीला असतात. आणि राजनैतिक अधिकार सुद्धा त्यांना राज्याच्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना नियुक्त करण्याचे अधिकार नसतात. तिन्ही विधाने कोणा संबंधित आहे? राष्ट्रपती संबंधित आहे. पण आपल्याला राज्यपाल बघायचं आहे. तर योग्य विधान हे तिन्ही विधाने आपल्याला योग्य आहेत राज्यपाला संबंधित. ठीक आहे. पर्याय क्रमांक अ व क हे त्याचं अचूक उत्तर आहे. तिन्ही विधाने योग्य आहेत राज्यपाला संबंधित सांगितले. त्यांना राजनैतिक अधिकार नसतात, त्यांना लष्करी अधिकार नसतात, त्यांना राज्याच्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना नियुक्त करण्याचे अधिकार नसतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 बघत आहोत. खालीलपैकी कोणत्या राज्यपालाचा स्वेच्छाधीन अधिकार नाही? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 हा प्रश्न आहे. आणि पर्याय क्रमांक 1 राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्याची शिफारस करणे. 2 अध्यादेश काढणे. 3 विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे. 4 राज्याच्या प्रशासकीय आणि कायदेविषयक बाबीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून माहिती मिळवणे. तर काय आहे? स्वेच्छाधीन अधिकार कोणता नाही आहे? तर अध्यादेश काढणे हे स्वेच्छाधीन अधिकार राज्यपालांना नाही आहे. राज्यसेवा मुख्य 2024 हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3 बघत आहोत. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 हा प्रश्न आहे. एक मिनिट. तर पहिला पर्याय दिला आहे राज्यघटना राष्ट्रपतींना त्यांच्या विवेकाधिकाराने कोणतेही कार्य करण्याचा अधिकार देत नाही. 2 एखाद्या गंभीर किंवा निंदनीय अथवा भ्रष्टाचाराशी निगडीत गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला मंत्री बनवण्याच्या संदर्भातील सल्ला राज्यपालांना देण्यापासून मुख्यमंत्र्यांना घटनात्मक दृष्ट्या कोणतीही प्रतिबंध करू शकत नाही. 3 राज्यपाल त्यांच्या स्वतःच्या मतानुसार अशा व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नेमू शकतात ज्यांची विधानसभेत बहुमत मिळवण्याची शक्यता आहे आणि ते विधानसभा पूर्णपणे स्थापन करण्यापूर्वीच या अधिकाराचा वापर करू शकतात. अशी कृती राज्यपालांच्या अप्रामाणिकपणा स्थापित करणार नाही. वरील कोणतेही नाहीत. तर वरीलपैकी कोणतेही नाही आहे. विधान सर्वच बरोबर आहे. एवढी डिटेल्स मी इन्फॉर्मेशन दिली आहे म्हणजे वरील तीनही विधान बरोबर आहे, चुकीचं नाही आहे. त्याच्यामुळे वरील पैकी कोणतेही विधान चुकीचं नाही आहे, कोणतेही नाही आहे. प्रश्न क्रमांक 4 बघत आहोत. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? बरोबर विचारलेले आहेत आपल्याला. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 हा प्रश्न आहे. अ दिला आहे अर्थ विधेयक नसलेल्या संपूर्ण विधेयकाचा पुनर्विचार करावा असा संदेश देऊन ते परत पाठवण्याचा राज्यपालांना अधिकार नाही. बरं, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यात राज्यपालांना आदिवासी जमातीच्या कल्याणासाठी मंत्री नेमण्याची विशेष जबाबदारी पार पाडावी लागते. क 6व्या परिशिष्टातील तरतुदीनुसार आसाममध्ये आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंदर्भात राज्यपालांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत. ड उच्च न्यायालयाचे स्थान धोक्यात आणणारे विधेयक राज्यपाल स्वेच्छेने राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. तर फक्त केवळ क 6व्या राज्यपाला संबंधित आहे. 6व्या परिशिष्टातील राज्यपाल कोणता आहे? 6वा भाग आहे. आणि 6व्या परिशिष्टातील तरतुदीनुसार आसाममध्ये आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंदर्भात राज्यपालांना काही विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. आताच तुम्हाला त्याची माहिती सांगितली होती. आसाम आदिवासी क्षेत्राच्या आणि त्यांचं काय आहे 371B विशेष जबाबदाऱ्या त्यांच्या आत्ताच आपण बघितलेलं होतं. प्रश्न क्रमांक 5 बघित आहोत. राज्यपालांना विधिविषयक अधिकार आहेत. संयुक्त गटक मुख्य डिसेंबर 2023 हा प्रश्न आहे. आणि ए दिलेला आहे राज्य विधिमंडळामध्ये भाषण देणे. बी विधानसभा विसर्जित करणे. सी अध्यादेश जारी करणे. डी मंत्रिमंडळ बरखास्त करणे. तर मंत्रिमंडळ बरखास्त करणे नाही आहे त्यांचं. तर ए बी सी तिन्ही विधाने येतात. फक्त ए बी सी राज्य विधिमंडळामध्ये भाषण देणे, विधानसभा विसर्जित करणे, अध्यादेश जारी करणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6 बघत आहोत. राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालाची नियुक्ती करतात? तर कोणता अनुच्छेद आहे ते? राज्यपालाची नियुक्ती करण्याचा कोणता अनुच्छेद आहे? संयुक्त गट ब मुख्य 2023 हा प्रश्न आहे. आणि राज्यपालाची नियुक्ती करणारा 155 प्रश्न अनुच्छेद 155 नियुक्ती करणार. प्रश्न क्रमांक 7 स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करण्याची जबाबदारी राज्यपालाची असते. खालीलपैकी कोणती राज्य त्यांच्याशी संबंधित आहे? तर कोणती राज्य संबंधित आहे?
स्वतंत्र विकास मंडळे स्थापन. संयुक्त गटबचा हा प्रश्न आहे. आणि कोणती आहेत? महाराष्ट्र आहेत, गुजरात आहे, कर्नाटक आहे, तमिळनाडू नाही आहे. त्यामुळे फक्त अ, ब, क हे त्याचा पर्याय क्रमांक उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती कलमे राज्य मंत्रिमंडळाशी राज्यपालांच्या संबंधाशी संबंधित घटनात्मक तरतुदीचे विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त आहे? PSI मेन्स ऑक्टोबर 2023 आहे. आणि कोणता आहे? कलम 163, 164 आणि 167. कलम कशाशी संबंधित आहे? राज्यपालाच्या संबंधाशी, राज्य मंत्रिमंडळाशी राज्यपालाच्या संबंधाशी संबंधित घटनात्मक तरतुदी करणारी कोणती कलमे विश्लेषण करण्यासाठी कोणती आहे? 163, 164 आणि 167 कलम. प्रश्न क्रमांक 9 बघत आहोत. थांबा 1 मिनिट, मी 163 कलम बद्दल थोडंफार माहिती सांगते. 163 कलम काय सांगते आपल्याला? 163. राज्यपालास आपली कार्य पार पाडताना स्वेच्छाधिकार वगळता इतर सहाय्य व सल्ल्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल. राष्ट्रपतीप्रमाणे 42वी आणि 44वी घटना दुरुस्तीमधील तरतूद नाही आहे. आणि कलम 163(2) मध्ये काय आहे? राज्यपालाने स्वविवेकानुसार दिलेला निर्णय अंतिम असेल अशी तरतूद राष्ट्रपतीबाबत नाही आहे. आणि राज्यपालाने केलेल्या कोणत्याही कृतीची विधिग्राह्यता त्याने स्वेच्छेने कृती करायला हवी होती की नाही या कारणास्तव प्रश्नास्पद करता येत नाही. आणि कलम 163(3) काय सांगते? मंत्र्याने राज्यपालास दिलेल्या सल्ल्याची चौकशी कोणत्याही न्यायालयाद्वारे करता येणार नाही. आणि कलम 164 काय सांगते? मुख्यमंत्र्याची नेमणूक राज्यपालाद्वारे केली जाईल व इतर मंत्र्याची नेमणूक राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने करेल. ठीक आहे, इतर मंत्र्यांची, पण मुख्यमंत्र्याची नेमणूक राज्यपालाद्वारे केली जाईल. आणि काय आहेत परत त्याच्यामध्ये छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश व ओडिशा या राज्यामध्ये आदिवासी कल्याण मंत्र्यांची नेमणूक राज्यपाल करत असते. कोण? 2006 पूर्वी बिहार पण होते, पण 2006 नंतर बिहार वगळण्यात आलेले आहे. तर छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश व ओडिशा या राज्यामध्ये आदिवासी कल्याण मंत्र्याची नेमणूक राज्यपाल करत असतात. आणि कलम 164 काय सांगते? कलम 164(1) काय सांगते? मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यासहित विधानसभेच्या एकूण सदस्याच्या 15% पेक्षा अधिक असू नयेत व कमीत कमी 12 असावेत. आणि 91वी घटना दुरुस्ती 2003 समाविष्ट करण्यात आलेले आहे. हे कलम 164(1). आणि कलम 164(1)(b) काय सांगते? राज्य विधिमंडळ सदस्य पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत सदस्य म्हणून अपात्र ठरला असेल तर मंत्री म्हणूनही अपात्र ठरतो. आणि बघत आहोत. खालीलपैकी कोणते विधान भारतातील राज्याच्या राज्यपाल पदाबाबत खरे नाही आहे? PSI मेन्स ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे. आणि 1 दिला आहे 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून एकाच व्यक्तीची नियुक्ती शक्य आहे. 2 राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात. 3 राज्यपाल हे राज्याचे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात. 4 एखाद्या राज्याच्या राज्यपालाचे कार्यकाल म्हणजे केंद्र सरकार अंतर्गत एक रोजगार आहे. तर काय आहे त्याचं अचूक उत्तर? एखाद्या राज्याच्या राज्यपालाचे कार्यकाल म्हणजे केंद्र सरकार अंतर्गत एक रोजगार आहे. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10. राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोणास पदावरून हटवू शकतात? क्लर्क मेन्सचा फेब्रुवारी 2023 हा प्रश्न आहे. 1 दिला आहे पर्याय राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, 2 राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य, 3 राज्य मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि 4 वरीलपैकी कोणालाही नाही. तर राज्याचे राज्यपाल कोणास पदावरून हटवू शकतात? तर कोणालाच हटवू शकत नाही, त्यांना अधिकार नाही आहे. प्रश्न क्रमांक 11. भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता डॅश यांच्याकडे देण्यात आली आहे. संयुक्त गटपूर्व नोव्हेंबरचा हा प्रश्न आहे. आणि 154 प्रमाणे कार्यकारी सत्ता कोणाकडे देण्यात आलेली आहे? तर राज्यपाल यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 12. राज्यपालाच्या संबंधित खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? PSI मेन्सचा प्रश्न आहे. त्याचा पर्याय क्रमांक आहे पहिला, राज्यपाल हे पहिल्या परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या संसदेच्या सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असू शकत नाही. 2 राज्यपालाच्या कार्यकाळात त्यांचे वेतन व भत्त्यात कपात केली जाणार नाही. 3 राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावरून राहू शकतात. आणि 4 वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 12चा अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व.
प्रश्न क्रमांक 13 बघत आहोत. एकाच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त असेल तर त्यांनी द्यावयाची वित्त लब्धी आणि भत्ते खालीलप्रमाणे दिले जातात. ASO मेन्स ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत. कोणत्याही एकाच राज्याद्वारे 2 केंद्र सरकार स्वतः देईल, 3 राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे दोन्ही राज्यातून विभागून आणि 4 वरीलपैकी एकही नाही. त्याचं अचूक उत्तर आहे राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे दोन्ही राज्यातून विभागून. प्रश्न क्रमांक 14 बघत आहोत. राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत कोणतेही विधान कथने बरोबर आहेत ते विचारले. कंबाईन पूर्व बीला विचारलेला हा प्रश्न आहे. बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. आणि काय दिलेलं आहे, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. राज्यपालाची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते. बरोबर. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. बरोबर. तर काय आहे, त्याचं सर्व विधाने बरोबर आहेत. 2, 3, 4 चारही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 15 राज्यपाल पदाबाबत तरतुदींची कलमे बघा. घटना दुरुस्त्याची जुळणी करायची आहे आपल्याला. आणि 7वी घटना दुरुस्ती 1956 प्रमाणे काय झालं होतं, एक मिनिट. 2 किंवा अधिक राज्यांकरिता एकच राज्यपाल असेल. एकच 2 किंवा अधिक राज्याकरिता राज्यपाल म्हणून नेमणूक करता येते. तर कोणती आहे ती 7वी. क 2 कुठे आहे, या ठिकाणी आहे क 2. ठीक आहे. तर हे आपलं आन्सर आहे. तर परत एकदा वाचून घेऊया. घटक राज्याकरिता राज्यपाल पदाची तरतूद. घटक राज्याकरिता राज्यपाल पदाची तरतूद काय आहे, कलम 153 घटक राज्य. त्याच्यानंतर आहे राष्ट्रपतीकडून नेमणूक, राष्ट्रपती 155. आणि एका व्यक्तीची 2 किंवा अधिक घटक राज्यांकरिता राज्यपाल म्हणून नेमणूक करता येते. 7वी घटना दुरुस्ती 1956. आणि भारताच्या राष्ट्रपतीकडून पदमुक्तता कलम 156(1). पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16 बघत आहोत. खालील जोड्या जुळवायच्या आहेत. कलम 155 काय सांगते, कलम 155 राष्ट्रपतीकडून नेमणूक कोणाची, राज्यपालाची. राज्यपालाची नेमणूक सांगते आपल्याला कलम 155. कलम 156 काय सांगते, राज्यपाल पदाचा कार्यकाळ. कलम 157 काय सांगते, राज्यपाल पदासाठी पात्रता. आणि कलम 159 राज्यपाल पदाची शपथ. 159, 157 राज्यपाल पदाची पात्रता आणि 156 राज्यपाल पदाचा कार्यकाळ आणि 155 राज्यपाल नियुक्ती. प्रश्न क्रमांक 17 बघत आहोत. राज्याच्या राज्यपालाच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात खालील विधाने दिलेली आहेत. ASO मेन्सचा हा प्रश्न आहे. एक मिनिट. त्याचं काय दिलं आहे, राज्यपाल राज्य विधानसभेला बोलावू शकतात, स्थगित आणि विसर्जित करू शकतात. राज्यपाल राज्य विधानसभेच्या बैठक स्थगित करू शकतात. राज्यपाल निवडणुकीनंतर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधित करतात. वरीलपैकी विधाने कोणतं बरोबर आहेत, तर वरील फक्त आणि क हे विधान बरोबर आहे. राज्यपाल राज्य विधानसभेला बोलावू शकतात, स्थगित आणि विसर्जित करू शकतात आणि राज्यपाल निवडणुकीनंतर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधित करतात. तर विधान कोणतं बरोबर आहे, फक्त आणि क. प्रश्न क्रमांक 18 बघत आहोत. राज्यपालाच्या कार्यकारी अधिकाराबाबत खालील विधाने विचारात घ्यायचे. STM मेन्सला विचारलेला हा प्रश्न आहे. दिलेला आहे, राज्यपाल राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक करतात. राज्यपाल राज्यातील विद्यापीठांची कुलगुरूची नियुक्ती करतात. राज्यपाल मुख्यमंत्री आणि इतर राज्यमंत्री नियुक्ती करतात. राज्यपाल राज्यांच्या महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. तर 18चं काय अचूक उत्तर आहे, नाही करत. राज्यपाल उच्च न्यायालय कोणाचीच नेमणूक करत नाही ते. ड बरोबर आहे. राज्यपाल राज्यातील विद्यापीठाच्या कुलगुरूची नियुक्ती करतात, कुलगुरूची करत असतात. राज्यपाल मुख्यमंत्री आणि इतर राज्यमंत्र्यांची नियुक्ती करत असतात आणि राज्यपाल राज्याच्या महाधिवक्त्याची सुद्धा नियुक्ती करत असतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ब क ड हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक
19 बघत आहोत. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विचारले PSI मेन्सला विचारलेला हा प्रश्न आहे. 1. राष्ट्रपतीची इच्छा असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदापर्यंत राहतात. राष्ट्रपती केव्हाही राज्यपालाची एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली करू शकतात अथवा त्यानंतर बडतर्फ करू शकतात. 3. राज्यपालाच्या बदलीचा अथवा बडतर्फीचा राष्ट्रपतींचा आदेश हा अंतिम नसतो तर त्यास न्यायालयात आव्हान देता येते. 4 वरीलपैकी एकही नाही. तर काय आहे? राज्यपालाच्या बदलीचा चुकीचं विधान विचारलं होतं. चुकीचं हेच आहे. राज्यपालाच्या बदलीचा अथवा बडतर्फीचा राष्ट्रपतीचा आदेश हा अंतिम नसतो तर त्यास न्यायालयात आव्हान देता येते. ठीक आहे, चला तर बघूया प्रश्न क्रमांक 20. तत्पूर्वी नवीन विद्यार्थ्यांकरिता सूचना, जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन हेच माझं मोटिवेशन आहे आणि तुमचं एक लाईकसुद्धा माझी अजून व्हिडिओ बनवण्याची इच्छाशक्ती वाढवत असते. त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. प्रश्न क्रमांक 20 बघत आहोत. राज्यपालाच्या विवेकाधीन अधिकाराखाली खालीलपैकी कोणत्या बाबी येतात? PSI मेन्स जुलै 2022 हा प्रश्न आहे. जेव्हा राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसेल तेव्हा ते अध्यादेश काढू शकतात. जेव्हा बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्याबाबत एकमत नसेल तेव्हा ते एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नेमणूक करतात. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवू शकतात. मंत्रिमंडळाने जर बहुमताचा पाठिंबा गमावल्याची त्यांची खात्री झाली तर ते मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात. तर 20चं काय आहे? पर्याय उत्तर ब क ड. जेव्हा राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसेल तेव्हा ते अध्यादेश काढू शकतात. चुकीचं आहे हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघत आहोत. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? राज्यसेवा मुख्य मे 2022 हा प्रश्न आहे. पर्याय दिलेला आहे. 1. राष्ट्रपती जसा संघराज्याचा घटनात्मक प्रमुख आहे तसा राज्यपाल हा त्याच्या राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे. 2. राज्यपाल हा केंद्रातील राष्ट्रपतीप्रमाणेच नामधारी प्रतिकृती आहे. 3. भारताच्या राष्ट्रपतीप्रमाणेच राज्यपालाचे विवेकाधीन अधिकार क्षेत्र स्पष्टपणे शब्दांकित करण्यात आलेले आहे. 4 वरीलपैकी एकही नाही. प्रश्न क्रमांक 21चं अचूक उत्तर आहे 3. भारताच्या राष्ट्रपतीप्रमाणेच राज्यपालाचे विवेकाधीन अधिकार क्षेत्र स्पष्टपणे शब्दांकित करण्यात आलेले आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22 बघत आहोत. जेव्हा एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक राज्याचे राज्यपाल म्हणून कार्य करते तेव्हा त्याचे वेतन काय असते? राज्यसेवा मुख्य मे 2022 हा विचारलेला प्रश्न आहे. तर त्याचे वेतन संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपतीद्वारे वाटून दिले जाते. संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपतीद्वारे वाटून दिले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक राज्याचे राज्यपाल म्हणून कार्य करते तेव्हा त्याचे वेतन संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपतीद्वारे वाटून दिले जाते. 2 ठिकाणी जर काम करत असेल तर ठीक आहे, कारण 2 ठिकाणचं त्याला वेतन मिळत असते ना, त्यामुळे. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? राज्यसेवा मुख्य 2020चा प्रश्न आहे. 1. भारताच्या राष्ट्रपतीच्या विशिष्ट विवेकाधीन अधिकार क्षेत्राचा स्पष्टपणे उल्लेख नाही जसा राज्यपालाच्या विशिष्ट विवेकाधीन अधिकार क्षेत्राचा आहे. 2. राज्यपालाने केलेल्या कृतीच्या वैधतेबद्दल त्याने आपल्या विवेकाधीन अधिकारात ते करायला हवे होते किंवा नाही यावरून प्रश्न उपस्थित करता येतो. 3. 42व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेला आहे पण राज्यपालाबाबत अशी तरतूद नाही किंवा वरील एकही नाही. तर प्रश्न क्रमांक 23चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. राज्यपालाने केलेल्या कृतीच्या वैधतेबद्दल त्याने आपल्या विवेकाधीन अधिकारात ते करायला हवे होते किंवा नाही यावरून प्रश्न उपस्थित करता येतो. प्रश्न क्रमांक 24 बघत आहोत. सध्या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोणते अधिकार वापरतात? राज्यसेवा मुख्य 2020 हा प्रश्न आहे. ते विधान परिषदेवर 1/12 सभासद नामनिर्देशित करू शकतात. ते अँग्लो इंडियन जमातीचा एक प्रतिनिधी विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात. ते राज्याच्या अथवा केंद्राच्या कायद्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही अपराधी व्यक्तीला शिक्षेमध्ये सूट, सवलत किंवा माफी देऊ शकतात. ते अर्थविधेयक राज्य विधिमंडळाच्या विचारार्थ परत पाठवू शकतात. प्रश्न क्रमांक 24चं अचूक उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही आहे. कोणतेच अधिकार वापरत नाही यापैकी. प्रश्न क्रमांक 25. खालील विधाने विचारात घ्या. वनसेवा मुख्य 2019चा प्रश्न आहे. दिलाय. राज्यपालाची निवड विशेष निर्वाचन मंडळाकडून अप्रत्यक्ष पद्धतीने केली जाते. राज्यपाल राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. साधारणतः राज्यपालाची नियुक्ती 5 वर्षांसाठी केली जाते. हे माहितीच आहे आपल्याला. 25चं राज्यपाल राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. बरोबर. आणि नाही आहे. निवड विशेष निर्वाचन मंडळाकडून नाही. राज्यपालाची नियुक्ती कोणाकडून केली जाते?
सांगा मला कमेंटमध्ये याचं उत्तर द्या. राज्यपालाची निवड कोणाकडून केली जाते? कमेंट सेक्शनमध्ये मला तुमचं उत्तर हवं आहे. चला, प्रश्न क्रमांक 26. खालील विधाने विचारात घ्या. एसटीआय मुख्य 2019 हा प्रश्न आहे. आहे राज्यपाल हे देशाचे कार्यकारी प्रमुख असतात. राज्यपाल हे केंद्र किंवा राज्य विधिमंडळाचे सदस्य असणे आवश्यक आहे. राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे सुपूर्द करतात. तर काय आहे त्याचं अचूक उत्तर? फक्त राष्ट्रपतीकडेच पाठवतात. राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे सुपूर्द करतात. राज्यपाल हा राज्याचा असतो ना, केंद्राचा कुठे होतं? तर राज्याचा सदस्य. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27. कार्यकाळानुसार योग्य क्रम लावायचा आहे आपल्याला. सर्वात पहिला कार्यकाळ कोणाचा होता? सर्वात पहिले विजयालक्ष्मी पंडित यांचा होता. त्याच्यानंतर PV चेरियन यांचा होता. त्याच्यानंतर डॉक्टर शंकर दयाल शर्मा. त्याच्यानंतर PC अलेक्झांडर. हो, बरोबर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 28 बघत आहोत. खालील विधाने विचारात घ्या. राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही. राज्यपालास कार्यकाळाची सुशिक्षिता नसते. राज्यपाल केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो. राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो याबाबतीत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही. पर्याय उत्तर दिलेले आहेत. तर 28चं अचूक उत्तर आहे विधाने ब, क, ड बरोबर आहेत. अचुकीचं आहे. राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते. राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतात. राज्यपालास राष्ट्रपती कोणत्याही कारणास्तव पदावरून हटवू शकतो याबाबत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही. प्रश्न क्रमांक 29 बघत आहोत. विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्याबाबतच्या राज्यपालाच्या अधिकारासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? राज्यसभा मुख्यालय विचारलेला विधान बरोबर विचारलेला आहे. अनुच्छेद 2000 दिलेला आहे. अनुच्छेद 2001 मध्ये या संबंधीच्या तरतुदी आहेत. हा राज्यपालाचा विवेकाधिकार नाही. जर विधेयकाचा उच्च न्यायालयाच्या स्थानावर परिणाम होत असेल तर हे अनिवार्य आहे. विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्याबाबतची तरतूद ही जम्मू आणि काश्मीरच्या राज्यास देखील लागू आहे. तर पर्याय क्रमांक फक्त जर विधेयकाचा उच्च न्यायालय, काय आपल्याला विचारलेलं आहे? बरोबर विधान विचारलेलं होतं आणि त्याचा अचूक आहे. जर विधेयकाचा उच्च न्यायालयाच्या स्थानावर परिणाम होत असेल तर हे अनिवार्य आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30. अध्यादेश जारी करण्याच्या राज्यपालाच्या अधिकारासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? दिलेला आहेत. राज्यसभा मुख्यालय विचारलेला हा प्रश्न आहे. हा अधिकार अनुच्छेद 2013 मध्ये नमूद केले आहेत. हा विवेकाधीन अधिकार आहेत. त्यांना हा अध्यादेश 6 आठवड्याच्या आत मागे घेता येत नाही. राज्य विधिमंडळाने अध्यादेश अमान्य करण्याचा ठराव संमत केला तर 6 आठवड्याचा निश्चित कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच तो लागू राहत नाही. हा अधिकार राज्य विधिमंडळाच्या कायदे करण्याच्या अधिकारासारखाच आहे. प्रश्न 30चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, ई नाही आहे. हे विवेकाधीन हे नाही आहेत. फक्त ड, ई. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य? राज्यसभा पूर्वला विचारलेला आहे. ते अँग्लो इंडियन जमातीमधील एकाच विधान परिषदेवर नामनिर्देशित करू शकतात. ते अँग्लो इंडियन जमातीमधील किमान 2 विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात. 3. त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे. 4. ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 31 खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाही. तर पर्याय क्रमांक 3. त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 32 बघत आहोत. खालील विधानांपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहेत? राज्यसेवा पूर्व 2019 हा प्रश्न आहे. राज्याच्या राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाबाबत किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे. संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे. तर त्याचं पर्याय उत्तर काय आहे? काय विचारलं होतं आपल्याला? तरतूद. भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेले आहेत. तर कोणती तरतूद समाविष्ट केलेली आहे? देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे. ही फक्त ही तरतूद
समाविष्ट करण्यात आलेली आहे फक्त पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 33 155 राज्यपालाची काय आहे नियुक्ती कुठे आहे राज्यपालाची नियुक्ती दिसताय का तुम्हाला कुठे प्रश्न क्रमांक 33 आताच बघितलेलं आहेत आपण जोड्या लावामध्ये 155 काय सांगत असते राज्यपालाची नियुक्ती केली जाते 155 राज्यपालाची नियुक्ती 155 कलम राज्यपालाची नियुक्ती कुठे आहे कलम 155 राज्यपालाची नियुक्ती 1-3 मध्ये आहे. कलम 154 काय सांगते कलम 156 राज्यपाल पदाचा कार्यकाळ 56 सांगत असते आणि 107 ब च 1 पाहिजे क च 2 पाहिजे ब च 1 पाहिजे क च 2 आणि 157 काय सांगत असते राज्यपाल म्हणून नियुक्तीची पात्रता तर 154 काय सांगते राज्याचे कार्यकारी अधिकार पर्याय क्रमांक 1. ठीक आहे आपल्याला 1-2 जरी माहिती असेल ना तर याच्यावरून आपला प्रश्न सॉल्व्ह होतो. ठीक आहे तर लक्षात ठेवायचं 155 राज्यपालाची नियुक्ती 156 राज्यपाल पदाचा कार्यकाळ सांगत असते 157 राज्यपाल म्हणून नियुक्तीचे पात्रता निकष आणि 154 राज्याचे कार्यकारी अधिकार. प्रश्न क्रमांक 34 बघत आहोत राज्यपालाच्या अधिकारा व कार्यासंबंधित खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 34 राज्यपालाच्या अधिकार व कार्यासंबंधित खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. ESI मेन्सला विचारलेला हा प्रश्न आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचे कार्य राज्यपाल करतात. ब राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपालाकडून केली जाते. क विधानसभेच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनात राज्यपाल विधिमंडळात अभिभाषण करतात. तर त्याचं पर्याय उत्तर काय आहे बरोबर अ आणि क. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचे कार्य राज्यपाल करत असतात आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनात राज्यपाल विधिमंडळात अभिभाषण करतात. प्रश्न क्रमांक 35 बघत आहोत राज्याच्या राज्यपाल अधिकाराबद्दल बरोबर विधान सांगायचे आपल्याला. राज्य शासनाचे कामकाज अधिक सुलभ पद्धतीने करण्यासाठी राज्यपाल नियम करू शकतात. ब अनुच्छेद 356 खालील आणीबाणीच्या काळात राज्यपाल राज्याची विधान परिषद विसर्जित करू शकतात. क राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्याच्या अपात्रतेच्या प्रश्नासंबंधित राज्यपालास निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ड एखादा का राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवले तर त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करणे हे राष्ट्रपतीच्या हातात असते. त्यापुढे राज्यपालाची कोणतीही भूमिका असत नाही. तर अ आणि ड हे विधान बरोबर आहे. एवढ्या डिटेलमध्ये दिलं आहे ड तर अ आणि हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 36 बघत आताच बघितलं अनुच्छेद 155 काय सांगते राज्यपालाची नियुक्ती सांगते. 155 राज्यपालाची नियुक्ती कुठे आहे ड च 5 एकाच ठिकाणी आहे म्हणजे हे पर्याय क्रमांक आहे. तर परत एकदा बघून घेऊया 156 काय सांगत असते राज्यपाल पदाचा कार्यकाळ चला अनुच्छेद 156 राज्यपाल पदाचा कालावधी सांगत असते. कलम 154 काय सांगते आपल्याला राज्यपालाचे कार्यकारी अधिकार सांगते. अनुच्छेद 153 काय सांगते आपल्याला राज्यपाल पद 153 राज्यपालाचे पद. प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 2 त्याचं अचूक उत्तर आहे. योग्य कथने ओळखायची आहे. 37 प्रश्न आहे STI मुख्याला विचारला. राज्याचे राज्यपाल हे राष्ट्रपतीद्वारे निर्वाचित केले जातात. ब राज्यपाल हे महाभियोग प्रक्रियेद्वारे पदच्युत केले जातात. क राज्यपाल हे कोणतेही आर्थिक लाभाचे पद धारण करू शकत नाही. तर फक्त क राज्यपाल हे कोणतेही आर्थिक लाभाचे पद धारण करू शकत नाही. प्रश्न क्रमांक 38 यादी तेच जोडा जुडवा. 55 म्हटलं की राज्यपालांची नियुक्ती 55 म्हटलं की ड च 3 कुठे आहे इथेच आहे एकाच ठिकाणी पर्याय क्रमांक 2. 156 काय सांगते आपला राज्यपालाचा कार्यकाळ.
154 सांगते राज्याचा कार्यकारी अधिकार. 153 काय सांगते आपल्याला, विशिष्ट परिस्थितीमध्ये पार पाडण्याची राज्यपालांची कार्ये, राज्याचे राज्यपाल. 153 राज्याचे राज्यपाल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 29 योग्य कथाने ओळखायचे आहे. अ दिलेल्या राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात. ब राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात. क उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती राज्यपाल करतात. तर फक्त अ आणि ब त्याचं बरोबर आहे, क नाही. राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात. प्रश्न क्रमांक 40 बघत आहोत. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये राज्यपाल आपला विवेकाधीन अधिकार वापरू शकत नाही? 1. जर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसेल तेव्हा मुख्यमंत्री नेमताना. 2. पदावरील मुख्यमंत्र्याचा अचानक मृत्यू झाल्यास नव्याने मुख्यमंत्री नेमताना. 3. विधानसभेत बहुमताचा पाठिंबा गमावलेल्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला दिल्यास. 4. विधानसभेत स्पष्ट बहुमताचा पाठिंबा असलेल्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला दिल्यास. तर त्याचं अचूक उत्तर आहे विधानसभेत स्पष्ट बहुमताचा पाठिंबा असलेल्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला दिल्यास राज्यपाल आपला विवेकाधीन अधिकार वापरू शकत नाही. प्रश्न क्रमांक 41 बघत आहोत. राज्याच्या राज्यपालाच्या विधिविषयक अधिकाराबाबत खाली विधाने विचारात घ्यायचे आहेत. अ दिलेला आहेत ते राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावू शकतात अथवा संपुष्टात आणू शकतात आणि राज्य विधानसभा बरखास्त करू शकतात. ब ते राज्य विधिमंडळाच्या बैठका स्थगित करू शकतात. क ते प्रलंबित असलेल्या विधेयकाबाबत राज्य विधिमंडळास संदेश पाठवू शकतात. ड जर विधेयक मार्गदर्शक तत्वाविरुद्ध असेल तर ते राष्ट्रपतीच्या विचारार्थ विधेयक रोखून ठेवू शकतात. तर काय आहे त्याचं अचूक? अ, क आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक आहे. फक्त ते राज्य विधिमंडळाच्या बैठका स्थगित करू शकत नाही, हे चुकीचं आहे. बाकीचे बरोबर आहेत विधान राज्यपालाबाबतचे. प्रश्न क्रमांक 42 राज्यपालांच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराबाबत खालील विधाने विचारलेली आहेत. PSI मुख्यला विचारला होता प्रश्न. राज्यपालाचा तो स्वेच्छाधीन अधिकार आहे. ब ते केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वटहुकूम काढू शकतात. क ते वटहुकूम कोणत्याही वेळी मागे घेऊ शकतात. ड काही बाबतीत ते राष्ट्रपतीच्या सूचनांशिवाय वटहुकूम काढू शकत नाहीत. 42चं काय आहे अचूक उत्तर? ब क ड. नाही, स्वेच्छाधीन अधिकार आहे का? नाही आहे. त्याच्यामुळे ब क ड हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 बघत आहोत. खालीलपैकी कोणते विधान बिनचूक म्हणजे बरोबर? राज्यसेवा पुरवठा सत्राचा प्रश्न आहे. एकच व्यक्ती एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करता येते. 2. राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत अशी विशिष्ट प्रक्रिया सांगितलेली नाही. बिनचूक अगदी बरोबर, हे प्रक्रिया सांगितलेली नाहीये. राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृहाचे एकाचा सदस्य असणे नाही. राज्यातील विद्यापीठाच्या कुलपतीची नियुक्ती कुलगुरूंची नियुक्ती राज्यपाल करत असतो. तर कोण आहे? पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 44 बघा. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? राज्यसेवेला विचारलं. अ घटनेतील कलम 153 ते 167 राज्यातील कार्यकारी विभागाशी संबंधित आहे. ब कलम 153 अन्वये राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती मार्फत केली जाते. बरोबर, राष्ट्रपती मार्फत केली जाते. 153 राज्याचे राज्यपाल. आणि 1978 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यपालाचे पद घटनात्मक आहे. ड 6वी घटना 7वी पाहिजे होती तिथे. 6वी घटना दुरुस्ती अधिनियम. तर अविधान हे बरोबर आहे आणि ब क ड विधाने अयोग्य आहेत. बरोबर, हे 7वी पाहिजे होती. 153 अन्वये कुठे 153 येते का? राज्याचे राज्यपाल आहे. फक्त हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 45 राज्यपाल पदाच्या अटी. राज्यपालाचे विशेष अभिभाषण दिलेले आहेत. राज्यपालाच्या अटी 158. राज्यपालाचे विशेष अभिभाषण 176. माफी संबंधित राज्यपालाचे अधिकार 161 आणि राज्याच्या शासनाचे कामकाज चालवणे 166. पर्याय क्रमांक 2 त्याचं अचूक उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 46, राज्यपालाच्या न्यायालयीन कार्य अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विचारलेले आहेत. ते जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणुका आणि बढत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने करतात. राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांशी नियुक्ती करताना राष्ट्रपती त्याचा सल्ला घेतात. ते फाशीची शिक्षा माफ करू शकत नाही, परंतु ते शिक्षेचे अन्य स्वरूपाच्या शिक्षेत रूपांतर करू शकतात. तर प्रश्न 46 अचूक उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही. प्रश्न क्रमांक 47, राज्यपालाच्या निवडीसाठी खालीलपैकी पात्रतेचे निकष. ते बरोबर आहे. ते 35 वर्ष पाहिजे. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे किंवा राज्य विधिमंडळाचे सदस्य नसावे. बरोबर वरील सर्व. प्रश्न क्रमांक 48, खालील विधाने विचारात घ्या. दिलाय राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढ मताधिकाराने व्हावी अशी तरतूद आहे. राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनेडियन पद्धत स्वीकारली. बरोबर. 45व्या घटना दुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलाय, परंतु ती अशी तरतूद राज्यपालासंदर्भात करण्यात आलेली नाही. हे विधाने तीनही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 49 बघत आहोत. भारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे? सर्वात वरचे स्थान कोणाचे आहे? घटक राज्याचे राज्यपाल. सर्वात वरचे स्थान राज्यपालाचे आहे. प्रश्न क्रमांक 50, राज्यपाल राज्याचे विधेयक राष्ट्रपतीचा विचारार्थ राखून ठेवतात, त्या बाबतीत खालील विधान कोणते चुकीचे आहेत हे विचारलेले आहेत. तर फक्त जर राज्य विधिमंडळाने तेच विधेयक दुसऱ्यांदा पारित केले तर त्यास राष्ट्रपतींनी मान्यता देणे त्याच्यावर बंधनकारक असते. प्रश्न क्रमांक 51 बघत आहोत. राज्यपालाचे योग्य घटनात्मक स्थान असे आहे. कसे आहे? योग्य घटनात्मक स्थान हे राज्यपाल राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करतात. मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राज्यपाल हे काम करत असतात. 52, कोणत्या घटना दुरुस्तीने राज्यपाल अँग्लो इंडियन समूहासाठी एका सदस्याची नियुक्ती विधानसभेत आवश्यक असल्यास करू शकतात? कोणती? तर 23वी घटना दुरुस्ती आहे ती. आणि आताच बघितलेला आपण कलम 155 काय सांगतो आपल्याला? राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालाचे विहित असेल. कलम 154. कलम 155 काय सांगते आपल्याला? भारताच्या राष्ट्रपतीकडून राज्यपालाची नियुक्ती केली जाते. कलम 157 काय सांगते आपल्याला? तो वयाची 35 वर्ष पूर्ण केलेला असावा. आणि 158 काय सांगते आपल्याला? राज्यपाल संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा अथवा कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या प्रश्न क्रमांक 55 बघतात. खालीलपैकी कोणत्या राज्यपाल नियुक्त व्यक्तींना केवळ राज्यपालच पदावरून हटवू शकतात? तर कोण? हटवू शकतो? महाधिवक्ता, राज्य वित्त आयोगाचे सदस्य आणि राज्य विद्यापीठाचे कुलगुरू यांनाच. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना नाही हटवू शकत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 56 बघत आहोत. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही, चुकीचे आहेत विचारलेलं आहे. 1. राज्यपाल पदाचा ठरलेला कार्यकाळ 5 वर्ष आहे, परंतु ते राष्ट्रपतीच्या मर्जीवर पदार्पण करतात. 2. राष्ट्रपतीची मर्जीबाबत न्यायालयात दाद मागता येत नाही. 3. राज्यपालांना पदाची सुरक्षितता नाही, त्यांच्या राष्ट्रपती पदावरून कोणत्याही क्षणी हटवू शकतात. 4. राष्ट्रघटनेने काही कारणे सांगितलेली आहेत ज्यावरून राष्ट्रपती राज्यपालांना पदावरून हटवू शकतात. 56 अचूक उत्तर आहे 4. राज्यघटनेने काही कारणे सांगितली आहेत ज्यावरून राष्ट्रपती राज्यपालांना पदावरून हटवू शकतात. प्रश्न क्रमांक 57 बघत आहोत. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे. मुख्यमंत्री हा राज्य शासनाचा प्रमुख आहे. सचिव हा राज्याचा प्रशासकीय प्रमुख आहे. तर हे त्याचं अचूक उत्तर आहे. सचिव हा राज्याचा प्रशासकीय प्रमुख आहे. हेच आहे ते राज्यपाल बद्दल आहे. प्रश्न क्रमांक 7 रिपीटेडच आहे ते प्रश्न.
ST 64 प्रश्न क्रमांक बघत आहोत आपण. राज्यपालाच्या खालीलपैकी कोणता स्वेच्छाधीन अधिकार नाही? STI मुख्य 2015चा हा प्रश्न आहे. एक दिलेला राज्य विधान परिषदेत एक सशाष्ट सदस्य नामनिर्देशित करणे. 2 राष्ट्रपतीच्या संमतीसाठी विधेयक राखून ठेवणे. 3 जेव्हा विधानसभेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तेव्हा मुख्यमंत्र्याची नेमणूक करणे. 4 राज्यात राष्ट्रपती शासन लादण्याची शिफारस करणे. तर राज्यात राष्ट्रपती शासन लादण्याची शिफारस करणे हे अधिकार आपल्या राज्यपालांना नाही आहेत. प्रश्न क्रमांक 65 बघत आहोत. कोणत्या राज्याच्या राज्यपालास विवेकाधीन अधिकार नाही? तर कोणता नाही आहे अधिकार त्यांना? तर विधानसभेवर एका अँग्लो भारतीयाची नियुक्ती करण्याचा अधिकार त्यांना नाही आहे. राज्यसेवेला पॉकेट वेटो. प्रश्न क्रमांक 70 बघा. राज्यपालाचे कार्य व अधिकार या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 1 विचारलेला राज्यपाल राज्य शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो. 2 राज्यपाल राज्यातील विद्यापीठाचा कुलपती असतो. 3 मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याप्रमाणे राज्यपाल कोणत्याही मंत्र्याला पदच्युत करू शकतो. 4 राज्यपालाला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार आहे. तर पर्याय क्रमांक राज्यपालाला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार आहे. जोड्या जुडवा बघूयात. प्रश्न क्रमांक 71 राज्यपालाचे अधिकार आणि अधिक प्रदान करणारी कलमे दिलेली आहेत, त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 71 बघत आहोत. तर विधानसभेत अँग्लो इंडियन जमातीच्या एका प्रतिनिधीची नियुक्ती करू शकतात. कोण करू शकते? 333 प्रमाणे. 333. राज्य सरकारचे वार्षिक अंदाजपत्रक विधानसभेपुढे सादर करण्यास सांगणे. तर 202. विधानसभेत अर्थविधेयके मांडण्याची शिफारस करणे. 207. आणि त्याला दया दाखवण्याचा विशेष अधिकार आहे. 161. पर्याय क्रमांक 1. 72 बघत आहोत. प्रश्न क्रमांक राज्यपालाबाबत सरकारी या आयोगाने खालीलपैकी कोणत्या सूचनेची शिफारस केली नव्हती? कोणत्या सूचनेची शिफारस केली नव्हती? तर कार्यरत राजकारणी राज्यपाल म्हणून नेमले जाऊ शकतील. हे बघा. प्रत्येक स्थितीत राज्यपालास प्रश्न क्रमांक 74 बघत आहोत. प्रत्येक स्थितीत राज्यपालास निरंकुश विवेक बुद्धीचा प्रयोग करण्याची मुभा दिली तर ते भारतीय संघराज्य रचना ही विखुरली जाईल. ही वरील वाक्य खालीलपैकी एका राज्यपालाच्या अधिकाराबाबत केले आहे. तर कोणत्या अधिकाराबाबत केले आहे? श्री यशवंतराव चव्हाण यांच्या बाबत केलेले आहे. राज्याच्या राज्यपालाची नेमणूक करण्याकरिता सरकारी या आयोगाने कोणते निकष सुचवले आहेत? कोणते निकष सुचवले आहे? दिले आहे. काही क्षेत्रात तो तज्ज्ञ असला पाहिजे. ती व्यक्ती राज्याबाहेरील असावी. ती व्यक्ती राजकारणाशी विशिष्ट अलीकडच्या काळात संबंधित नसावी. ती व्यक्ती स्थानिक राजकारणाशी जवळून संबंधित असावी. काय आहे त्याचं अचूक उत्तर? काही क्षेत्रात तज्ज्ञ असला पाहिजे. बरोबर. ती व्यक्ती राज्याबाहेरील असावी. आणि ती व्यक्ती राजकारणाशी विशेषतः अलीकडच्या काळात संबंधित नसावी. बरोबर. प्रश्न क्रमांक 76. राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे विधान कोणी केले होते? तर सरोजिनी नायडू यांनी हे विधान केलं होतं. प्रश्न क्रमांक 77. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? PSI ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि महाभियोग हे राज्यपाला बाबतीत आहे. पद्धत वापरली जात नाही. प्रश्न क्रमांक 78. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार एक व्यक्ती 2 किंवा अधिक घटक राज्याचा राज्यपाल असू शकतो? तर कोणती आहे घटना दुरुस्ती? 156वी 7वी घटना 1956ची 7वी घटना दुरुस्ती. 1 किंवा 2 व्यक्ती अधिक घटक राज्याचा राज्यपाल असू शकतो. 7वी घटना दुरुस्ती 1956ची. 79 प्रश्न क्रमांक दिलेला आहे. योग्य कथने ओळखायचे आपल्याला. राज्यपाल 1-12 सदस्य विधान परिषद नियुक्त करू शकतात. राज्यपाल राज्य विधिमंडळाचे अंग असतात. तर कोणतं विधान कथन बरोबर आहे? तर कथन चुकीचे. कथन बरोबर आहे. हे चुकीचं आहे आणि हे अंग असतात. प्रश्न क्रमांक 80 बघत आहोत. महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल. प्रश्न क्रमांक 80 बघत आहोत. महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते? सर्व काळ PC अलेक्झांडर होते. प्रश्न क्रमांक 81. योग्य विधाने ओळखायचे आहे. दिलेले आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसेल तेव्हा फक्त राज्यपाल वटहुकूम काढू शकतात. राज्यपाल कधी वटहुकूम मागे घेऊ शकतात?
तर दोन्ही विधाने योग्य आहेत. केव्हाही ते वटहुकूम काढू शकतात आणि वटहुकूम अधिवेशन चालू नसेल तेव्हा वटहुकूम काढू शकतात. 82 प्रश्न क्रमांक, राज्य विधिमंडळाने मान्य केलेले सर्वसाधारण विधेयक जेव्हा राज्यपालाकडे पाठवले जाते तेव्हा त्यांच्यापुढे खालील पर्याय असतात. कोणते? अ. ते विधेयकाला अनुमती देऊ शकतात. ब. ते विधेयकाला अनुमती नाकारू शकतात. क. राष्ट्रपतीच्या अनुमतीकरता विधेयक आरक्षित ठेवू शकतात. ड. राज्य विधिमंडळाकडे पुनर्विलोकनाकरता विधेयक पाठवू शकतात. इ. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडे त्यांच्या सल्ल्याकरिता विधेयक पाठवू शकतात. तर काय? अ, ब, क, ड. इ नाही आहे. प्रश्न क्रमांक 83, राज्यपाल हे संविधानाचे औचित्यपूर्वक रखवालदार असून ते एका शृंखले समान आहेत ज्याद्वारे राज्याला केंद्राबरोबर जोडून भारताच्या एकात्मतेचे उद्दिष्ट प्राप्त करतात. हे विधान कोणाचे आहे? तर के. एम. मुन्शी म्हणतात. राज्यपाल हे संविधानाचे औचित्यपूर्वक रखवालदार असून एका शृंखले समान आहेत ज्याद्वारे राज्याला केंद्राबरोबर जोडून भारताच्या एकात्मतेचे उद्दिष्ट प्राप्त करतात. के. एम. मुन्शी म्हणतात. प्रश्न क्रमांक 84 बघत आहोत. राज्यपाल वटहुकूम कोणत्या परिस्थितीत पारित करू शकत नाही? वटहुकूम संबंधित आहे प्रश्न हा. आणि काय? फक्त अ. जेव्हा एखाद्या कायद्याची परिस्थितीवश निकड निर्माण झाली असेल परंतु ती पूर्ण करण्याची राज्य विधिमंडळाची अधिवेशने सुरू नसते तेव्हा. प्रश्न क्रमांक 85 बघत आहोत. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? घटक राज्याचा राज्यपाल. घटक राज्याचा राज्य प्रमुख. कार्यकारी प्रमुख कोण असतो? राज्यपाल. प्रश्न क्रमांक 86, राज्यपालाचा कार्यकाळ किती असतो? राज्यपालाचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत असतो. अ, ब. पर्याय क्रमांक. प्रश्न क्रमांक 87, राज्याचे राज्यपाल डॅश असतात. काय असतात ते? राष्ट्रपतीकडून नियुक्त असतात. आता हे एकेरी आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्यपालकडून. राज्यपाल कोणास जबाबदार असतो? कोणास जबाबदार असतो? भारताचे राष्ट्रपती. आणि डॅश हे मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात. राज्यपाल. 91, घटक राज्याचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यपालाला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण राज्यपाल बघितलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.